नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कचोरी। त्याकरिता इथे मी 1 कप मैदा घेतलाय, अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, शेव घेतले, तिखट शेव, डाळ घेतल्यात, चण्याची डाळ, मुगाची डाळ घेतले, भाजलेली मुगाची डाळ, काजू, साखर, बडीशॉप, ओवा, तीळ, जिरा, धने आणि मनुके। आता वळूया कृतीकडे। मी परात घेतले, त्यावर चाळण ठेवून मी आता मैदा आणि गव्हाचं पीठ चाळून घेते। आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे आणि ओवा थोडंसं हाताने प्रेस करून तोही घालत आहे। आता मी यामध्ये तेल घालत आहे, साधारण 2 स्पून इतकं मी तेल घातलं आहे। आता हे सगळं मी व्यवस्थित एकजीव करून घेते। आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून एक कणिक असं मळून घेणार आहे। अशा प्रकारे मी कचोरीसाठी पीठ मळून घेतलेलं आहे। आता तो मी झाकून ठेवते साईडला। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक पॅन ठेवले, त्यामध्ये मी आता धने घालत आहे, जिरा घालत आहे, तीळ घालत आहे आणि बडीशॉप घालत आहे। आता हे आपल्याला 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे लो फ्लेमवर। याचा छान असा सुगंध सुटेस्तोवर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। हा मसाला आपला व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता मी गॅस बंद करून हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी वाटून घेते। हे पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता हे वाटून घ्यायचे आणि यामध्येच मी आता साखर घालत आहे। आता हे सगळं मी वाटून घेते। अशा प्रकारे हा कचोरीचा मसाला मी वाटून घेतलेला आहे। आता मी हा एका बाउलमध्ये काढून घेते। याच मिक्सरच्या भांड्यात मी हे डाळी, मुगाची डाळ आणि शेव वाटून घेते। आता हे जे आपण शेव, डाळ वगैरे जे वाटून घेतलेली आहे तो मिश्रण मी यामध्ये घालत आहे। आता यामध्ये मी लाल तिखट घालत आहे, चाट मसाला घालत आहे, मीठ घालत आहे। आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे मिश्रण मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे। आता थोडंसं मी तेल घालत आहे यामध्ये आणि हे सगळं मिश्रण परत हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। आता यामध्ये मी मनुके घालत आहे व काजू घालत आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे। आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते आणि एक पाटीचा आकार देते। ही वाटी बनवून घेतलेली आहे पिठाची। आता यामध्ये हा सारण भरत आहे। आता हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे मी सगळे कचोरी बनवून घेते. अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण याला फ्राय करून घेऊया. आपल्याला सोनेरी रंग येतोपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता ही कचोरी मी काढून घेते.